मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे. तांदूळ निवडा. तांदूळ निवडा काय सर? मी तर शिकवायला आलोय सर. मी शिकवणार सर. मी तास घेणार सर. पवार, नुकतीच आपल्याला नोकरी मिळाली आहे. आज पहिलाच दिवस आहे. फार शहाणे झाले का तुम्ही? हा, जसं मी तुम्हाला जॉईनिंग लेटर दिलंय ना, तसं टर्मिनेशनचं लेटर सुद्धा देऊ शकतो तात्काळ. कायमचा घरी बसवून तुम्हाला मी. नोकरी हवी आहे ना? पगार हवा आहे ना? हो सर. आता इथेच बसायचं आणि हे तांदूळ निवडायचे. मी आलो बाहेर जाऊन. मी येईपर्यंत हे काम झालेलं असलं पाहिजे. कळलं? बसा बसा. वैदेही, ए वैदेही, काय झालं? अच्छा, माफी मागायला आलात का? ए बाई, दिवसा ढवळ्या अशी स्वप्न बघायचं बंद कर. कळलं ना? मी आणि तुझी माफी. अडलंय माझं खेटर. हट. मी तुला इथे हे सांगायला आली की आत्ताच्या आत्ता एखाद्या नोकराला बोलवायचं आणि ते सगळं किचन साफ करून घ्यायचं. कळलं? बोलव ना. अगं मी म्हणलं नोकराला बोलव. मी काय म्हटलं होतं तुम्हाला? विसरलात वाटतं तुम्ही. सारा तुम्ही केलाय तर तो तुम्ही आवरायचा. हो का? ठीक आहे. राधा, राधा, किचन साफ करून घे जा. तेवढे कपड्यांच्या घड्या घालते आणि आत्ताच्या आत्ता जायचं आणि सगळं किचन साफ करून घ्यायचं. मला तिथं काहीच घाण दिसली नाही पाहिजे. कळलं? ही बाकीची कामं नंतर. माहित आहे साहेब. राधाताई, मी काय म्हटलं होतं तुम्हाला? तुम्ही किचन मधली आवरावर करायची नाही, हो ना? ज्यांनी तो पसारा केलाय त्यांनी आवरायचा. इथे फुकटच्या हमाल्या करायला लोक रिकामी नाही आहेत. ए फुकटच्या हमाल्या, त्यांना काय बसून खायचा पगार मिळत नाही. आत्ताच्या आत्ता जायचं, किचन साफ करायचं. मला माझं डाएटचं खाणं बनवायचंय. तिथं उभं राहायला पण जागा नाहीये. निघ. शरकताई, ह्याचा विचार किचन विस्कटण्याआधी करायला हवा होतात ना तुम्ही. राधाताई, तुम्ही का थांबलाय? तुम्हाला काम आहेत ना, तुम्ही या. राधा, एक पाऊल जरी पुढे टाकशील ना, तंगड मोडून हातात देई ना. कुणाशी वाकडं घेतीस कळतंय ना तुला? माझ्याशी. माईच्या पोरीशी वाकडं घेतीयस तू. लई भागात पडेल, लक्षात ठेव. कोणाच्याही पोकळ धमक्यांना घाबरण्याची गरज नाहीये राधाताई. मी आहे तुमच्यासोबत. पण तरी नक्की कोणाचं ऐकायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा. मोहिनी साहेब, तुम्ही ते कपड्यांच्या घड्या घालायला सांगितलं होतं ना, मी आलेच. राधा, म्हटलं होतं ना तुम्हाला, कोणीच तुमची मदत करणार नाहीये.
काय झालं का काम? हा हो सर, झालं सर. उभा राहा डब्यात. डब्यात भरा. हो सर. झालं सर. निळकंठ, डबा द्या सरांना. आणि हा डबा आपल्या गाडीत नेऊन ठेवा. सर काय आहे या डब्यामध्ये? गहू. घरी जाताना गिरणीमध्ये हे दळायला टाकायचं आणि उद्या सकाळी शाळेत येताना हे दळण घेऊन यायचं. वेळेत यायचं. सर अहो, शाळा संपल्यावर पण काम सर. हे प्रश्न नको आहेत. ऑर्डर फॉलो करा. निघा. हो सर. मारी या सुखात्मीच्या, त्याला कोणी हेड सर बनवलं काय माहिती. तो माणूस जर मला भेटला असता ना तिथंच त्याला वैद्यांना गिफ्ट द्यायचं म्हणून गप्प बसावं लागते, नाही तर दाखवलं असतं. अगं ते बघ पवार सर कसला तरी डब्बा घेऊन चालले. जळणाचा वाटतोय. काय मज्जा आहे ना. सुखात्मे सर बायकोची ऑर्डर फॉलो करतात आणि आपले पवार सर सुखात्मे सरांची. कल्पना, मला नाही वाटत ते आपल्या यापुढे पिढीचा दास होणार आहे आणि आपल्याला शिकवणार. काय ग? हो ना. आता नाही म्हणत, ते पण त्या सुखात्मे सरांची कामं करणार. बाकीच्या सरांसारखे हे बी एक दिवस निघून जाणार. हे अगं काय बोलताय तुम्ही? हे सर वेगळेत. हे नाही सोडून जाणार आपल्याला. आणि तुम्ही बघितलं नाही का किती भारी भारी ट्रिक सांगितल्या त्यांनी कबड्डीच्या, म्हणजे ज्या आपल्याला कोणी सांगितलंच नव्हत्या आधी. हे सर भारी आहेत. हे असतील भारी, पण तुला सुखात्मे सरांचं माहित नाही का? त्यांच्या पुढे हे नाही टिकणार. बक्षीस विसरून जाता. काय ग? चला. नाही, मला प्रेमनाथ पवार सरांवर पूर्ण विश्वास आहे. प्रिया 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 कुठे? प्रिया इकडे 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 इकडे. अगं हो हो हो. काय एवढा आनंद? तुमची काही खुशखबर वगैरे आहे का? बेडी ताई काय बोलते? मग गंमत आणली होती तुझ्यासाठी. गंमत